Hello everyone. Welcome back to the session International Banking and Finance. We are continuing chapter number 4 of IBF, that is International Capital Market. In yesterday's lecture, we have discussed about euro currency market, characteristics of euro currency market, difference between euro currency market and domestic money market. We have also discussed about origin of euro currency market. Today, we are going to discuss the next part of the chapter. In this lecture, we will study about offshore banking. We will also see what is the difference between offshore banking and euro currency market. We will see advantages of offshore banking to host country and to non-resident clients, and also disadvantages of offshore banking. Hello student, we will start with the meaning of offshore banking unit. For that, first of all, we will see the meaning of financial center. Financial center is a place from where financial transactions of a country are carried out. As you all know, New York is the financial hub of United States of America. Similarly, Mumbai is concerned as a financial center in India. लक्षात घ्या फायनान्शियल सेंटर कशाला म्हणतात. ज्या ठिकाणी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स कॅरी आउट होतात त्या ठिकाणाला फायनान्शियल सेंटर असं म्हणतात. जसं की तुम्हाला माहित आहे न्यूयॉर्क हे अमेरिकेचं फायनान्शियल हब आहे. मुंबई हे भारताचं फायनान्शियल सेंटर आहे. Offshore financial center exist primarily to facilitate international transfer of fund where there is a regulatory climate which permit unrestricted transfer of capital among non-resident, minimal taxation and relatively small reserve requirement. बघा ऑफशोर फायनान्शियल सेंटर कुठे असतं? ज्या ठिकाणी इंटरनॅशनल फंड ट्रान्सफर होतो, ज्या ठिकाणी रेग्युलेटरी क्लायमेट खूप आहे, म्हणजे नियम जास्त आहेत, पण तरी सुद्धा असं एखादं ठिकाण असतं की ज्या ठिकाणी अनरेस्ट्रिक्टेड ट्रान्सफर ऑफ फंड होतो. कोणाला? अमंग द नॉन रेसिडेंट, परदेशी लोकांना, जिथे मिनिमम टॅक्सेशन असतात आणि स्मॉल रिझर्व्ह रिक्वायरमेंट ही स्मॉल असते. अशा सेंटरला ऑफशोर फायनान्शियल सेंटर असे म्हणतात. The distinctive characteristics of offshore center is that the service provided is one of the external financial intermediation. म्हणजे ह्या ऑफशोर सेंटरचं एक वेगळं कॅरेक्टरिस्टिक, वेगळा गुणधर्म काय आहे? तर ही सर्व्हिस आहे ती एक्सटर्नल फायनान्शियल इंटरमिडिएशनला प्रोव्हाइड केली जाते. दॅट इज इट इज प्रोव्हाइडेड टू फॉरेन एंटिटी, परदेशी एंटिटीला ही प्रोव्हाइड केली जाते. The bank branch operating at such financial center is called offshore banking units, OBUs. लक्षात घ्या, अशा सेंटर मध्ये ज्या बँकेची ब्रांच काम करत असते त्या ब्रांचला ऑफशोर बँकिंग युनिट असं म्हणतात. Thus, offshore banking unit can be defined on the basis of two dimension. लक्षात घ्या, ऑफशोर बँकिंग युनिट आपण दोन डायमेन्शन वर डिफाईन करू शकतो. द फर्स्ट वन इज लोकेशन अँड सेकंड वन इज करन्सी डिनॉमिनेशन. लोकेशन का? तर त्या देशामध्ये कॅपिटल फंड परदेशात ट्रान्सफर करण्यासाठी रेस्ट्रिक्शन्स आहेत, टॅक्सेशन्स आहेत. पण असे काही एरियाज असतात ज्या एरियामध्ये कॅपिटल फंड ट्रान्सफरसाठी सूट दिली जाते किंवा टॅक्सेशन कमी असतात. तर त्यामुळे लोकेशनवर आणि त्या एरियामध्ये काम करणाऱ्या बँकांच्या ब्रांच ज्या आहेत, ज्या इंटरनॅशनल कॅपिटल फंड ट्रान्सफर करतात, त्यांना ऑफशोर बँकिंग युनिट असं म्हणतात. आणि त्यामुळे ऑफशोर बँकिंग युनिट कॅन बी डिफाईन ऑन द बेसिस ऑफ टू डायमेन्शन. वन इज लोकेशन अँड अनदर इज करन्सी डिनॉमिनेशन. कारण परदेशी फंड
करन्सी जे असतात, व्यवहार जे असतात ते फॉरेन एक्सचेंज मध्ये होतात. International banking business of a country is carried exclusively with resident of another countries. लक्षात घ्या, कोणत्याही देशाचा इंटरनॅशनल बँकिंग बिझनेस जो आहे तो परदेशी लोकांशी, नागरिकांशी केला जातो. एक्सक्लुझिव्हली विथ रेसिडेंट ऑफ अदर कंट्रीज. इन्व्हॉल्विंग फॉरेन करन्सी, त्यामध्ये फॉरेन करन्सी असते. डिनॉमिनेटेड ॲसेट्स अँड लायबिलिटीज थ्रू ऑफशोअर बँकिंग युनिट. म्हणजे फॉरेन करन्सी ॲसेट्स आणि लायबिलिटीज ज्या असतात त्याचं डिनॉमिनेशन फॉरेन करन्सी असतं आणि याचे व्यवहार ऑफशोअर बँकिंग युनिटच्या माध्यमातून होतात. Now we will see what is the difference between offshore banking and euro currency market. Offshore financial center are lightly regulated, generally having no or very low tax implications, which make it suitable to lend at cheaper rate. लक्षात घ्या, ऑफशोअर बँकिंग सेंटर मध्ये काय असतं? लाईटली रेग्युलेटेड, नियम कमी असतात. व्हेरी लो टॅक्सेशन किंवा टॅक्सेस नसतात. विच इज सुटेबल टू लेंड ॲट चीपर रेट, आणि त्याच्यामुळे कर्ज देणं स्वस्तात कर्ज देणं शक्य होतं. दस बिकमिंग अन अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट टू, आणि अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंटचं हे एक अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन होतं. Whereas euro currency market also involves transaction in currency outside the country of its origin. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केट मधली ट्रान्झॅक्शन्स ही सुद्धा फॉरेन करन्सी मध्ये होतात. म्हणजे त्या देशाच्या करन्सी मध्ये होत नाहीत, तर त्या दुसरी करन्सी ज्याचं ओरिजिन दुसऱ्या देशात आहे. Thus, two terms are used synonymously. त्यामुळे ऑफशोअर बँकिंग आणि युरो करन्सी मार्केट सेम, कारण का फॉरेन करन्सी मध्ये ट्रान्झॅक्शन्स होतात. However, there is a thin line of difference between two concepts. या दोन कन्सेप्ट मध्ये फरक, एक छोटीशी थिन लाईन म्हणजे छोटासा फरक आहे, स्लाइट डिफरन्स आहे. Offshore financial center are deliberately created by government of a country for economic gain. लक्षात घ्या, ऑफशोअर बँकिंग सेंटर हे गव्हर्नमेंट क्रिएट करतं, जाणून बुजून क्रिएट करतं फॉर इकॉनॉमिक गेन. Whereas euro currency market evolves out of specific type of banking transaction. युरो करन्सी मार्केट हे कशामुळे तयार होतं? तर एक स्पेसिफिक टाइप ऑफ बँकिंग ट्रान्झॅक्शन मुळे युरो करन्सी मार्केट सुरू झालं. Now we will see advantages of offshore banking टू द होस्ट कंट्री. म्हणजे होस्ट कंट्रीला काय फायदे होतात? इट इज लुक्रेटिव्ह बिझनेस ऑपॉर्च्युनिटी फॉर द बँक इन होस्ट कंट्री. लुक्रेटिव्ह म्हणजे आकर्षक व्यवसायाची ऑपॉर्च्युनिटी आहे. सेकंड, इट जनरेट्स ऍडिशनल इन्कम फॉर बँक्स इन फॉर्म ऑफ लायसन फी. लक्षात घ्या, बँका ऑफशोअर बँकिंग युनिट म्हणजे बँकांना ऑफशोअर बँकिंग युनिट म्हणून काम करण्यासाठी लायसन फी आकारली जाते आणि त्यामुळे होस्ट कंट्रीला लायसन फीच्या स्वरूपात इन्कम मिळतं. थर्ड, इट लीड्स टू फॉरेन एक्सचेंज इन्फ्लो इन कंट्री. याच्यामुळे फॉरेन एक्सचेंज इन्फ्लो वाढतो. अँड फोर्थ, इट लीड्स टू डेव्हलपमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज इन कंट्री. देशाची इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी डेव्हलप होते, देअर बाय डेव्हलपिंग रिजनल कॅपिटल मार्केट अँड लीड्स टू इमेज बिल्डिंग ऑफ द कंट्री. देशाचं रिजनल कॅपिटल मार्केट डेव्हलप होतं आणि त्या देशाची इमेज वाढते. नाउ वी विल सी ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑफशोअर बँकिंग टू द नॉन रेसिडेंट क्लायंट. म्हणजे परदेशी लोकांना याचा काय फायदा होतो? ऑफशोअर बँकिंग इनेबल्स द नॉन रेसिडेंट टू पार्क देअर फंड इन स्टेबल लोकेशन. कारण नियमावली कमी आहे, टॅक्सेशन कमी आहे, त्यामुळे असं एक स्टेप, आणि परदेशातल्या लोकांना त्यांची करन्सी डिपॉझिट करता येते. म्हणजे करन्सी रिस्क नाहीये, कन्व्हर्जन करावं लागत नाही, आणि त्यामुळे नॉन रेसिडेंट
इट इनेबल्स नॉन रेसिडेंट टू पार्क देअर फंड इन स्टेबल लोकेशन. स्थिर ठिकाणी फंड पार्क करता येतो, म्हणजे ठेवता येतो. ऑफशोर फायनान्शियल सेंटर ऑफर्स बेटर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. व्याजा डिपॉझिटवर व्याज चांगलं मिळतं कारण लो टॅक्सेशन आहे. मेनी ऑफशोर सेंटर्स आल्सो ऍक्ट एज अ टॅक्स हेवन. टॅक्स हेवन म्हणजे तिथे टॅक्सच नसतात. तुम्हाला व्याज मिळालं पण त्याच्यावर टॅक्स आकारला जात नाही. फोर्थ, इट प्रोव्हाइड्स अनकन्व्हेन्शनल अँड एक्सपर्ट सर्व्हिसेस ऑन non-resident to the non-resident client at low operation fees. लक्षात घ्या, एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात आणि फार कमी फीज आकारली जाते. फिफ्थ वन, देअर इज अ मोर प्रायव्हेसी अँड लेस लीगल रेग्युलेशन. यामध्ये प्रायव्हेसी खूप मेंटेन केली जाते आणि लीगल रेग्युलेशन्स कमी असतात. Now we will see disadvantages of offshore banking. Offshore financial centers are believed to encourage shady dealing and financial crime due to lax policies. Lax policies याचा अर्थ असा की नियम कमी आहेत, काही पॉलिसी नाहीये आणि त्यामुळे शेडी डीलिंग किंवा फायनान्शियल क्राईम होण्याची शक्यता आहे. Second, it is said to be indirectly associated with organized crime as it leads to money laundering, which is used to finance illegal activities. लक्षात घ्या, नियमावली कमी, टॅक्स नाहीयेत, पॉलिसी काही नाहीत आणि त्यामुळे ऑर्गनाइज क्राईम होण्याची शक्यता इथे आहे, ज्याच्यामुळे मनी लॉन्ड्रिंग होऊ शकतं आणि इल्लीगल फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज कॅन टेक प्लेस हिअर. Third, as many offshore centers are tax haven, entities divert their funds from home country to this center in order to evade taxes, thus leading to the tax loss to the government. लक्षात घ्या, हे बरीचशी ऑफशोर बँकिंग युनिट ज्या आहेत किंवा सेंटर्स आहेत ती टॅक्स हेवन आहेत, म्हणजे कोणताच टॅक्स लावला जात नाही आणि त्यामुळे ज्या एंटिटीज आहेत त्या त्यांचा फंड होम कंट्रीमध्ये डिपॉझिट न करता ऑफशोर सेंटरमध्ये डिपॉझिट करतात आणि टॅक्स चुकवण्यासाठी हा ऑफशोर बँकिंग सेंटरमध्ये डिपॉझिट केला जातो, विच लिडिंग टू द टॅक्स लॉस टू द गव्हर्नमेंट. सरकारचं यामध्ये टॅक्स लॉस होतं. फोर्थ वन, इट लीड्स टू कॅपिटल फ्लाइट or outflow of capital from home market and thus leading to volatility and uncertainty in foreign exchange market. लक्षात घ्या, ऑफशोर बँकिंग सेंटरमुळे किंवा ऑफशोर सेंटरमुळे कॅपिटल फ्लाइट किंवा आउटफ्लो ऑफ कॅपिटल शक्य आहे. म्हणजे कॅपिटल जसं परदेशातनं आपल्या देशात येणं शक्य आहे तसं आउटफ्लो पण होऊ शकतो फ्रॉम होम मार्केट अँड दस लिडिंग टू वोलॅटिलिटी, अस्थिरता, अनसर्टनटी इन फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये अस्थिरता आणि अनसर्टनटी कॅन बी क्रिएटेड. So student, in today's lecture we have discussed the meaning of offshore banking. म्हणजे लक्षात घ्या, देशामध्ये परदेशी कॅपिटल येण्यासाठी किंवा परदेशी करन्सीमध्ये कर्ज देण्यासाठी किंवा घेण्यासाठी नियमावली आहेत, टॅक्स आहेत, पण काही सेस सारखी CRZ सेस सारखी काही क्षेत्र निर्माण केली जातात ज्यामध्ये इंटरनॅशनल एंटिटी ज्या आहेत त्यांना कर्ज दिलं जातं आणि त्यासाठी टॅक्स कमी लावले जातात. ज्या बँका अशा सेसच्या एरियात काम करतात त्यांना ऑफशोर बँकिंग युनिट असं म्हणतात. आपण ऑफशोर बँकिंग आणि ऑफशोर सेंटर आणि युरो करन्सी मार्केट याच्यातला फरक बघितला. कालच आपण युरो करन्सी मार्केट म्हणजे काय बघितलेलं होतं की डॉलर अमेरिकेत डिपॉझिट न करता इतर देशांमध्ये डिपॉझिट केला जातो, त्याला युरो करन्सी मार्केट असं म्हणतो. ऑफशोर बँकिंग युनिट सुद्धा सेम आहे, तर पण तरी सुद्धा एक फरक त्याच्यामध्ये आहे की ऑफशोर बँकिंग हे डेलिबरेटली गव्हर्नमेंट क्रिएट करतं
आणि कशासाठी इकॉनॉमिक गेनसाठी क्रिएट करतं. We have also seen advantages of offshore banking unit to the host country and to the non-resident client. We have also discussed about disadvantages of offshore banking. So student, we will meet again in tomorrow's lecture. Till then, thank you and have a good day.